बच्चू कडूंनी महाएल्गार पुकारलाय, बघूयात. माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा आज नागपूरमध्ये दाखल झाला. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत. संपूर्ण कर्जमाफी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर, अजित नवले आणि राजू शेट्टी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यंदा आम्हाला आश्वासनं नकोत, कर्जमाफीची घोषणा हवी अशी भूमिका कडू यांनी घेतली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यासाठी कडूंना देखील निमंत्रण होतं, मात्र एकही शेतकरी नेता उपस्थित राहिला नाही. फडणवीस आणि अजित पवारांनी सुमारे तासभर वाट पाहिली, मात्र बैठक होऊ शकली नाही. मी आंदोलन सोडून गेलो तर इथे शेतकऱ्यांकडे कोण पाहणार असं म्हणत कडू बैठकीला हजर राहिले नाहीत. दरम्यान आंदोलनात कडू यांनी काय भूमिका मांडली पाहूयात. जो दाम दिया जाता है उसने उन्होंने बोला था कि हम 20% मुनाफा लेकर देंगे, यानी सोयाबीन को 6,000 रुपये भाव देने वाले थे और हर फसल को 20% बोनस. और एमपी में अभी भावांतर योजना चालू है, यहाँ कुछ नहीं है. सोयाबीन अभी तक खरीदी केंद्र शुरू नहीं किए, कपास के नहीं किए, मक्का के नहीं किए हैं, पूरे डाउन है. एक भी फसल महाराष्ट्र के अंदर जिसको पूरे तरह से दाम मिल रहा है ऐसा कुछ नहीं हो रहा है. और मुख्यमंत्री को किसान को मिलने में टाइम नहीं है. कर्ज मुक्ति की मांग रहेगी? हाँ बिल्कुल, हम छोड़ेंगे नहीं. कब तक रहेंगे नागपुर में? हम 1 महीना 2 महीना 1 साल. अभी तो 1 लाख 1.5 लाख किसान है, कल और 1 लाख आएंगे. तर बच्चू कडू मुंबईतील बैठकीला अनुपस्थित राहिले, त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू. त्या संदर्भात विभागाला आम्ही सांगितलेलं आहे. आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील, मी बैठकीला राहील. बैठकीला यायला पाहिजे. शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत. त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही. तर बच्चू कडूंच्या आंदोलनाबद्दल माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. कोण बच्चू कडू, कोण आहेत ते? तू कोणाची पण घे, तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय काय बांगलादेशात आहेस? काय विचारते बच्चू कडू? त्याला काय आंदोलन हवं लागतं? कधी झाडावर चढतो काय, कधी याच्यावर चढतो, ते नेहमी तेच असतं त्याचा. चांगल्या लोकांचं नाव घेत नाही. बच्चू कडू काय, आदित्य ठाकरे काय, अशा लोकांचं नाव घेत. उपद्रवी. 4 वाजेपर्यंत वाट पाहणार नाही तर रामदेव बंद घुसणार असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. त्यांचा इशारा हा त्यांच्या पातळीवर त्यांचं आंदोलन आहे. त्यांच्या जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आमचा पाठिंबा आहे. या मोर्चाच्या केंद्रस्थानी मागण्या नेमक्या काय आहेत बच्चू कडूंच्या त्या बघूयात. संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी, शेतमालाला हमीभाव दिला जावा, नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, आदिवासी बांधवांचे प्रश्न तात्काळ सोडवा, सर्व मागण्या पूर्ण करणार असं लेखी आश्वासन द्या. या काही प्रमुख मागण्या आहेत बच्चू कडू यांच्या. आणि याच मागण्यांवरून बच्चू कडू यांनी सरकारला नेमका कोणत्या शब्दात इशारा दिलाय तेही पाहूयात. आपण तिथं जायचं नाही तर सरकारला तिथं बोलवायचं अशी बच्चू कडूंची भूमिका आहे.
बायकांची मंगळसूत्र मोडून शेतकरी इथं आलेत. फक्त कापूस शेतकऱ्यांची अडचण नाही तर सर्वच शेतकरी संकटात आहेत. एकदा आंदोलन थांबलं तर पुढे उभं राहणं कठीण होईल. परत जाऊ नका, एक गेला तर काय होईल असा विचार करू नका. उद्या आपापल्या गावी फोन करा. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्र जाम करावा लागेल. गरज भासली तर विमान वाहतूक आणि जळून जाणारी रेल्वे वाहतूकही थांबवू असा इशारा बच्चू कडूंनी दिला. पंजाब दिल्लीच्या धर्तीवर आंदोलन होईल. कितीही दिवस लागले तरी चालेल. नागपुरात आमचे देवाभाऊ आहेत, नितीन भाऊ आहेत, संघ आहे. भाजपला दया आली नाही तर संघाला नक्कीच येईल. आणि याचबद्दल आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्याला घेऊन जे आहेत बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेले आहेत. हा मोर्चा आज नागपुरात दाखल झाला आणि आक्रमक रूप जे आहे ते बच्चू कडू यांनी दाखवलं. सध्या वेगवेगळ्या नागपूर जबलपूर हायवे जो आहे तो संपूर्णपणे जाम झालेला आहे आणि संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे आहेत ते शेतकरी बांधव एकत्र आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. काय सांगाल, कुठनं आल्यात आपण, काय खरं आहे त्याला मागणी आहे? आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधून आलो आहे, मोरा तहसीलमध्ये. आमच्या मागण्या आहे संपूर्ण शेतकरी लोकांची कर्जमाफी व्हावं आणि व्हायलाच पाहिजे. अनेक दुरून शेतकरी आले. त्या शेतकऱ्यांसोबत आपण संवाद साधूया. तरुण शेतकरी आहेत, त्या तरुण शेतकऱ्यांसोबत संवाद साधूया. कुठून आला मित्रांनी, काय खरं अर्थानं मागणी आहे तुझी? हे यवतमाळ जिल्ह्यावरून आलेलो आहे. माझी मागणी एवढीच आहे का शेतीमालाला भाव जास्त मिळावा. उत्पन्नाचे आमच्या इकडं म्हणजे फारच कमतरता आहे. उत्पन्न खूप कमी झालेलं आहे. कुठली शेती करतो तू? कापूस आणि सोयाबीन. आणखी शेतकरी आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद. बच्चू कडू यांनी आक्रमक झालेले आहेत. रेल्वे सुद्धा थांबवण्याच्या पवित्र जे आहे ते बच्चू कडूंनी घेतल्यात. अनेक शेतकरी नेते त्यांचे समर्थन सुद्धा बच्चू कडू दिलेले आहेत. उद्या रेल्वे थांबवणार आहेत. आपण त्या आंदोलनात असणार का सगळ्याच्या? आपण थांबणार का? बरोबर आहे, असणारच आम्ही. रेल्वे थांबायची वेळ पडली तरी बच्चू भाऊंनी सांगितलं तर आम्ही रेल्वे पण थांबवू शकतो. आपण बघू शकता की अशा प्रकारची जी स्थिती सध्या आहे ते जे आहे ते महाराष्ट्रात घडली आणि कुठेतरी संपूर्ण शेतकरी जे एकवटले आहेत आणि त्यांची भूमिका आहे की जे आहे ते शेतकरी आमचे मागण्या ते सरकारने पूर्ण करावेत. नाहीतर आम्ही रेल्वे असेल किंवा मग अन्य जे काही अल्टिमेट जे आहेत बच्चू कडू यांनी सरकारने दिले तर अल्टिमेट सोबत आम्ही राहू आणि समर्थन जे आहे ते बच्चू कडू सोबत आमच्या नेहमी राहील अशा प्रकारचे जे आव्हान आहे ते या येथील शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.